नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही ना मालदीव म्हणजे आहे ना मलवादी या मलवादी ह्या ठिकाणी आहे. आणि ना आम्ही आता आहे ना मलवादी इथे आहे ना जे आहे हे ना एक ह्या रोडने चाललो आहे. दोन्ही शेतांच्या मधून रोड आहे. आणि हे जे आहे ना हे जी पपईची बाग आहे मोठी. आणि ह्याच ठिकाणी आहे ना मोठं एक शेत आहे ते पण आहे ना आपलं याचं मकाचं आहे. आणि इथं जे होतं ते सगळ्यात जास्त पीक आहे ना इथं जे घेतलं जातं इथून ते हरभरा हरभरा या ठिकाणी हे पीक घेतलं जातं. आणि ही जी बाग आहे ही पपईच्या बागेच्या याच्यामधून आम्हाला जो रोड आहे, कारण आम्हाला आता पुढे आहे ना इथूनच पुढे एक अर्धा किलोमीटरच्या आत पूर्ण आहे ना मैयाचं बॅकवॉटर पाणी आहे. आता आम्हाला जो आहे ना हवे म्हणजे एक हा रोडला जो आहे ना उपर रोड ज्या रोडला आहे का या रोडला एक हे येणार आहे आम्हाला ह्या रोडलाच आम्हाला एक मोठा रोड लागणार आहे. हा त्या रोडचा उपर रोड आहे. ह्या रोडला तो उपर रोड आहे. हा रोड आहे उपर रोड आहे. आणि तो मोठा तो हा आहे तो रोड आहे मोठा रोड आहे. याला उपर रोड हा जॉईंट होणार. आणि मग आम्ही त्या रोडने इथून उजव्या हाताला निसरपूर या ठिकाणी जाणार. नर्मदे यार या ठिकाणी बघा हा जो रोड येतोय ना हा आहे ना मलावदी म्हणजे आहे ना एक मालवाडी हिंदीमध्ये मलावदी आहे आणि मालवाडी इंग्लिशमधून हा रोड येतो. आणि ज्या ठिकाणी हा जो लागला आहे तो हायवे लागला आहे आम्हाला म्हणजे हा सिंगल रोड. आणि ह्याच रोडला आम्हाला आहे ना एक ब्रिज झालेला आहे निसरपूर जायला. कारण ज्या ब्रिज झाला आहे म्हणजे तिथे आहे ना मग याचा बॅक वॉटर आहे पूर्ण पाणी असल्यामुळं आम्ही आहे ना त्या ब्रिजवरून जाणार आहे. आणि याचे हे तुम्हाला या ठिकाणावरून जे मी दाखवतो आहे ना हे जे या ठिकाणावरून हे बघा हे जी सर्व हे जे दिसते ना हे छोले म्हणजे हरभरा. हे जो प्लॉट आहे ना सर्व जवळजवळ 3-4.5 एकरचा 3 एकरचा प्लॉट असेल. 3 एकरचा त्या 3 एकरच्या प्लॉटमध्ये सर्व जे छोले हरभरा मोठा काबुली हरभरा नाही छोले हरभरा हे इकडे छोले जास्त होतात या ठिकाणी. त्यामुळे त्या रोडने आम्ही आणि हा जो रोड आहे हा परिक्रमा मार्ग आहे. हा मार्ग आहे आम्ही मैया किनारे चालत होतो. आम्हाला तिथून चालायला आता जागा नसल्यामुळं परत आम्ही ह्या ठिकाणावर आलेलो आहे. तो परिक्रमा रोड आहे त्या ठिकाणी. नर्मदे यार हे बघा आम्ही आहे ना चंदनखेड्यावरून मेघनाथ धामवरून आहे ना या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना एक मैयाचा बॅकवॉटर आहे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आहे. तर आम्ही आहे ना बॅकवॉटर आहे ना पलीकडे जाण्यासाठी अगरबत्ती लावूनच पलीकडे जाणार. कारण हे आहे ना माफी मागून पाणी आहे हे सरदार डॅमचं पाणी आहे. पाणी असल्यामुळं आम्हाला माफी मागून पलीकडे जायला लागत आहे. याचं कारण एक आहे कारण आम्हाला जागाच जायला नाही आहे. कारण तिकडे एक ब्रिज आहे तो पण आहे ना तो पण ब्रिज आहे आणि हा पण ब्रिज आहे. ह्या कारणामुळं आम्हाला आहे ना हे माफी मागूनच पलीकडे जायला लागणार. ह्या ठिकाणी आम्ही आहे ना निसरपूर ह्या ठिकाणी जाणार आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आता आहे ना 2 किलोमीटर जो ब्रिज आहे ना हा खरोखर जो ब्रिज आहे ना या ठिकाणी आहे ना जो ब्रिज आहे 2 किलोमीटर अंतरावरचा ब्रिजच आहे. आणि हे आहे ना एवढ्या अंतरावरून आहे ना कारण हे आम्हाला निसरपूर या ठिकाणी जायचं आहे. पलीकडे निसरपूर जाण्यासाठी आम्हाला आहे ना दुसरा रस्ता नसल्यामुळं आम्ही आहे ना एक त्या ठिकाणी पलीकडे निसरपूर या ठिकाणी आहे ना चाललेलो आहे. इथे आम्हाला आहे ना 2 आश्रम आहेत आणि त्याच पुढे आम्हाला बडवानी लागेल. बडवानी आणि खलघाट आम्हाला बडवानी इथून 27 किलोमीटर अंतर आहे आणि खलघाट आम्हाला लागतं एक 80 किलोमीटर अंतरावरती. आणि हे जे तुम्हाला जे डोंगर दिसतो ते एक भोवती हे ठिकाण आहे. भोवती बडवानीपासून भोवती 20 ते 25 किलोमीटर अंतर तिकडून जे शुल्पानी जंगल लागतं त्या साईडने. आणि इकडे आम्ही आहे ना हे जे उत्तर तटावरती आहे आणि ह्या ठिकाणावरून आम्ही आहे ना जो चाललो आहे हा ब्रिज आहे ना हा ब्रिजच 2 किलोमीटर अंतरावरचा एवढा मोठा ब्रिज आहे. आणि इकडे एवढं मोठं बॅकवॉटर आहे का ते जे बॅकवॉटर आहे ना इथं आहे ना काही मंदिरंसुद्धा पाण्याखाली हजारो मंदिरं पाण्याखाली गेलेले जे तीर्थ चांगले तीर्थ पाण्याखाली आहेत. आत्ताचं कोटेश्वर जे मंदिर आहे ते सुद्धा पाण्याखाली
या ठिकाणी पाण्याखाली असल्यामुळं आम्हाला काही तीर्थ बघायला भेटणार नाही. आज एवढे तीर्थ आहेत, 33 कोटी इथं तीर्थ आहेत. 88,000 महंतांनी जे हे तपश्चर्या केले ते 88,000 शिवलिंग स्थापन आहे तिथं या ठिकाणी ज्या नर्मदा मैया किनारी. हे सुद्धा आम्हाला काही बघायला भेटणार नाही आहेत. हे पहा या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे ते पुढे नर्मदे या ठिकाणी बघा. आता मी आहे ना तो चाललो आहे तो आहे ना निसरपूर ह्या ठिकाणी आहे ना चाललेलो आहे. नर्मदा हा परिक्रमा रोड आहे. त्या परिक्रमा रोडने चाललेलो आहे नर्मदा परिक्रमा रोड. आणि एक जे आहे हे खरोखर आहे ना एक नर्मदा मैयाचं आहे ना बॅकवॉटर आहे. या बॅकवॉटर आहे आणि जे आम्हाला इथे ना जे दिसतंय ते लाखोनी मंदिरं काही हे ते पाण्याखाली गेलेली आहेत. भरपूर पाण्याखाली गेले. लाखोनी शेती पाण्याखाली असल्यामुळं आहे ना या एक ब्रिज आहे. हा ब्रिज भरपूर मोठा ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरून चाललेलं आहे नर्मदे या ठिकाणी बघा. पूर्ण गावच्या गाव स्थलांतर झालेलं आहे कारण काहीच राहिलेलं नाही. सगळं पाणी या ठिकाणी काही राहिलेलं नाही. समुद्रासारखं पाणी समुद्र आहे. तर आम्ही या ठिकाणी चाललो निसरपूर परिक्रमा रोड आहे. परिक्रमा मार्ग आहे आमचा हा. या मार्गे चाललो आहे आम्ही नर्मदे. तर या ठिकाणी जे आहे ना निसरपूरमध्ये आलो आहे आम्ही. आणि याच ठिकाणी आहे ना आम्हाला आहे ना एक आहे ना कोटेश्वर मंदिर आहे पाण्याखाली गेलेलं आहे. ते आहे ना त्याचं जे पुनर्वसन म्हणजे स्थापन झालेलं आहे ना दुसरीकडे ते आहे ना 5 किलोमीटर अंतर. आणि इथं आहे ना निसरपूर माता शीतल माताचं मंदिर आहे एक. आणि ते आम्ही त्या ठिकाणी एक अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी जाणार आहे नर्मदे या ठिकाणी बघा. आम्ही आहे ना आता जे आलो आहे ना ते ठिकाणी ते निसरपूर गाव आहे. आणि जो पूल येतो ना तो पूल क्रॉस करून आलो आहे. आणि हेच जे गाव आहे ना पुनर्वसित गाव आहे म्हणजे पुनर्वसन झालेलं आहे कारण ते गाव पाण्यामध्ये होतं. पाण्यातून आता इथं बाहेर आल्याच्यानंतर ज्यांना ज्या लोकांना जे जमीन भेटली ना थोडी अशी तर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे जसे घरं बांधलेले. त्याच्यामुळे ही जी घरं आहेत ना वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात एकत्र दिसत नाही. आणि आम्हाला जे पुढे जे येणार आहे ना एक कोटेश्वर मंदिर पण आहे. कोटेश्वर धाम आहे ते पण येईल. आणि गाव आहे ना थोडं मोठं जे गाव आहे ते पुढं गाव आहे. आणि आम्हाला एक आश्रम आहे त्या आश्रमावरती आम्ही एक दुपारची आहे ना भोजन प्रसादी घेणार आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आश्रम आहे ना आम्हाला काही अजून भेटलेलं नाही. निसरपूर गावापासून म्हणजे ज्या पुलापासून आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहे. आणि 2 किलोमीटर अंतर पार करून आश्रमाला आणि आल्याच्यानंतर आम्हाला अजून काय असं नाही. आणि तरी पण टाकी पाण्याची आहे ती अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे. 500 मीटरवर म्हणजे 2.5 किलोमीटर म्हणजे पुलापासून बरोबर 2.5 किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे या ठिकाणी वगैरे पाहिलं तरी. नर्मदे या ठिकाणी बघा आपण जे आहे ना निसरपूर हे शहर आहे सिटी आहे या शहरामध्ये. आणि हे जे आहे हे आपल्याला आहे ना बाजूला जे दिसतं हे आहे ना बस स्टँड आहे. एस स्टँड आहे. एस स्टँडपासून आपल्याला आहे ना एक थोड्याच अंतरावरती आहे ना आश्रम आहे. आणि आपला जो परिक्रमा रोड आहे ना हा जो परिक्रमा रोड आहे त्या रोडच्या बाजूलाच बस स्टँड आहे. आणि जे आपल्याला सरळ जे जायचं आहे बडवानी रोडला आता जिथं आलं आहे ते. आणि आपल्या डाव्या हाताला एक कक्षीला न जाता आपल्याला सरळ त्या ठिकाणी निसरपूर हे जे आहे ना शहर आहे गाव आहे. त्या गावामधूनच आपल्याला सरळ एक जो रोड आहे ते त्या गावाच्या बाजूने बडवानी या ठिकाणी. आणि आपल्याला एक दो आश्रमीन कनकधार आश्रम हे आश्रम पण बस स्टँडच्या बरोबर आहे ना एक 200-300 मीटर म्हणजे 200-300 मीटरवर मिळेल आपल्याला आश्रम भेटेल. नर्मदे या चौकाच्या सरळ पुढे जायचं नर्मदे.
नर्मदे गळावा हे पहा आम्ही ह्या ठिकाणी आहे ना निसरपूर आहे ना गाव पास करून आलो आहे पूर्ण. ज्यावेळेस गावात आम्ही एंट्री केली मैयाचं बॅकवॉटर पास करून जो ब्रिज क्रॉस करून आल्याच्यानंतर एंट्री केली त्या ब्रिजपासून तर आपल्याला आहे ना एक्झॅक्ट म्हणजे बाहेर येतपर्यंत जवळजवळ 3 किलोमीटर अंतर आहे. 3 ते 3.5 किलोमीटर अंतर आहे. एवढ्या अंतरावरती आपल्याला जो आश्रम भेटेल आणि आश्रम भरपूर लांब आहे. त्या गावामध्ये आश्रम नाही आहे, गावाच्या बाहेर आश्रम आहे टाकीच्या महागा बडवानी रोडला. आणि एक मोठी पाण्याची टाकी आहे, त्या टाकीच्या बाजूला आपल्याला मागा आश्रम आहे. त्या ठिकाणी आपल्याला भरपूर लांब आश्रम आहे. निसरपूर गाव आहे ना भरपूर मोठं गाव आहे. कारण ते जे गाव आहे ना हे जे ना स्थलांतर झाल्यामुळे आहे ना भरपूर गाव पांगलेले मोठं गाव आहे. मोठं गाव असल्यामुळं आश्रम पण आहे ना लांब आश्रम आहे त्या ठिकाणी. आणि बरोबर पाण्याच्या टाकीच्या पाठीमागून शेजारीच आश्रम आहे त्या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी आपल्याला आहे ना पाहिजे एक आश्रम आहे आणि या आश्रमावरती आम्ही आलेलो आहे. हे बघा हे आश्रम आहे महानर्मदा सेवा निसरपूर. आश्रम महानर्मदा सेवा निसरपूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. बरोबर निसरपूर गावामध्ये हा आश्रम. आणि आम्हाला भरपूर वेळ झाला आहे आश्रमाला यायला आणि लांब आश्रम असल्यामुळं. आणि हे पण आहे महानर्मदा सेवा आश्रम नर्मदे.